नमस्कार मित्रांनो, आज आहे रक्षाबंधनचा सण 2025 मधला आणि आज रक्षाबंधनसाठी मी घरातून निघालोय विरारवरून. सकाळी 11ला निघालोय. मला पोचायचं आहे कल्याणला. तर एवढं ट्रॅफिक लागलंय. घोडबंदर तर रोड बंदच केलाय ठाण्यापर्यंत. फुल जाम आहे. पवई मार्गे कल्याणला जाणं म्हणजे ते हातात कळसण गावाला वळसा झालं. आणि भिवंडी बायपास वरून चाललोय. चिंचोटी ते भिवंडीवरून जायचं म्हणलं, निघालो घरातून तर आता दुनियावरचं ट्रॅफिक आहे. आणि त्यात रस्ता पण एवढा खराब आहे ना, हे भले भले मोठे मोठे खड्डे आहेत. गाडी खाली टच होते. लहान एक बाळ आहे माझं, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे 5 वर्षाची. एक छोटा मुलगा आहे, आता 1 जानेवारीमध्ये झाला आहे. त्याची पहिली रक्षाबंधन आहे. पहिली रक्षाबंधन करण्यासाठी मी कल्याणला चाललो आहे. तरी असं ट्रॅफिक लागले इथं. ना पोलीसवाले आहेत ना कोण आहे ट्रॅफिक क्लिअर करायला. काही नाही बघा इकडे. दोन्ही साईडला ट्रॅफिक आहे. रस्ता पण बघा कसा आहे. हे रस्ते काय धड नाहीत. आजची रक्षाबंधन ह्या भागात, विरार भागात किंवा कल्याण भागात जे लोक राहतात त्यांच्यासाठी एकदम बेकार आहे. फुल जाम आहे. मुंबईला जायला पण जाम आहे. कल्याण, ठाणा, कुठे पण जावा तुम्ही, फुल जाम आहे. कारण घोडबंदर रोडचं काम चालू असल्यामुळे ना सगळीकडे जाम झालेलं आहे. सगळीकडं दिवसा, रात्रीचं जाम असतं ते असतं, पण आता दिवसा पण जाम आहे. धन्यवाद.